Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। ऐतिहासिक नगर शहरामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलोय। महाराष्ट्रभर या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या आदेशावरून आणि आमचे नेते, राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय जयंतजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा गेल्या 25 दिवसापासून विविध मतदारसंघामध्ये, तालुक्यामध्ये या ठिकाणी ही यात्रा अतिशय दिमाख्यामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे। आज आपण ही यात्रा आपल्या नगर शहरामध्ये पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी संपन्न होत असताना आदरणीय आमचे आधारस्तंभ प्रदेशाचे अध्यक्ष जयंतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच प्रकारे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, आपले सर्वांचे लाडके असणारे नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेशजी लंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निरीक्षक आदरणीय अंकुश काकडे साहेब, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रदादा फाळके, राष्ट्रवादी प्रदेशचे युवकचे अध्यक्ष सन्माननीय मेहबूबभाई शेख, त्याच प्रकारे विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी गव्हाणे, प्रदेशचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय अशोकजी बाबर, आदरणीय शौकतभाई तांबोळी, आपले सर्वांचे पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अनिलजी आठरे, आमच्या पक्षाच्या महिलाच्या अध्यक्ष नलिनीताई गायकवाड, उपस्थित असलेल्या महिलाच्या जिल्हाध्यक्ष राजळेताई, फारुखबाई रंगरेज, काकडे सर, त्याच प्रकारे उपस्थित असलेले आदरणीय प्रदेशचे सामाजिक न्याय विभागाचे आदरणीय कांबळे साहेब, अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्याध्यक्ष नामदेवरावजी पवार असतील, उपस्थित आमचे लोटके सर, संजयजी गारुडकर, नितीन खंडागळे, रोहनजी शेलार, आता बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मला माफ करतील कारण पूर्ण दिवसभरामध्ये 3 मतदारसंघ सर्व नेते मंडळींना ही यात्रा संपन्न करायची आहे आणि सर्व नियमांमध्ये आपल्याला ही शिवस्वराज्य यात्रा संपन्न करण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे। त्याच्यामुळे मला माफ करतील, कुणाचंही नाव राहून गेलं असतं। आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शहराच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आज जे या ठिकाणी प्रवेश करणार आहेत त्यांचं या भाषणाद्वारे स्वागत करतो। उपस्थित आमच्या सर्व महिला पदाधिकारी, माता भगिनी, आमचे सर्व तरुण मित्र, अल्पसंख्याक विभागाचे सर्वच आमचे मुस्लिम बांधव असतील, जैन समाजातील सर्व बांधव असतील, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे लाडके असणारे आदरणीय सर्वांचे ज्येष्ठ नेते, देशाचे नेते, आदरणीय आपलं नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर शिवस्वराज्य यात्रा राज्यभरात चालू असताना आगामी विधानसभेच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने अनेक प्रश्न जे लोकसभेच्या आधी ज्या वेळेस प्रचार या ठिकाणी राज्यभरामध्ये सुरू असताना महाविकास आघाडीला कशा पद्धतीने कौल मिळालं, जे सांगत होते की महाविकास आघाडी त्या ठिकाणी 20 जागाच्या पुढे जाणार नाही, परंतु पवार साहेबांचं नेतृत्व इतकं भक्कम आहे, आदरणीय जयंतजी पाटील साहेब यांची सूक्ष्म प्लॅनिंग आणि आपले महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्वच नेते मंडळी यांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक हाताळली, तर ते शिरूरची लोकसभा असू द्या नाही तर आपली नगर दक्षिणची असू द्या, निलेश लंके साहेबांनी तर कशा पद्धतीने रेकॉर्ड केला हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। आणि सर्व माईबाप जनता जी आहे नगर दक्षिणेची, याच्याशिवाय हे मित्रांनो शक्य झालं नसतं। निश्चित प्रकारे लोक कंटाळलेले होते, अनेक असे मुद्दे होते की महागाई होती, त्या ठिकाणी बेरोजगारीचा विषय होता, महिलांचे प्रश्न होते, राज्यभरामध्ये वाढती गुन्हेगारीचे विषय होते। याच्यामध्ये हे महायुतीचं ढोंगी सरकार हे अपयशी ठरलं आणि फोडाफोडीचं चुकीचं राजकारण सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही। त्याच्यामुळे आपल्या सर्वाधिक जागा
लोकसभेमध्ये निवडून आल्या। मित्रांनो, या ठिकाणी मला ही शिवस्वराज्य यात्रा ज्या वेळेस आपल्या नगर शहरामध्ये आज संपन्न होत आहे, याद्वारे मला साहेबांना सांगायचंय की गेल्या 50 वर्षापासून 1974 सालापासून माझे चुलते आदरणीय दादाभाऊ कळमकर साहेब हे एकनिष्ठपणे आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने या नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये यांनी राजकीय आणि सामाजिक कार्य या ठिकाणी चालू ठेवलं। जनतेचा आशीर्वाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळाला आणि त्यांचाच वारसा आज माझ्यावर, ते खांद्यावर माझ्या जबाबदारी आहे। या सर्व प्रवासामध्ये अनेक अडथळे आले। खालच्या पातळीचं हीन राजकारण काही मंडळींकडून करण्यात आलं। या खालच्या राजकारणाला आम्ही त्या ठिकाणी थारा दिली नाही आणि भीक देखील घातलेली नाही। माझा संघर्ष या ठिकाणी आपण बघताय। मध्यंतरी उद्धव साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी ह्याच पटांगणामध्ये प्रवेश केला, परंतु उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे की त्याचे कारण काय होते। आमच्या चुलत्यांनी अख्खा अखंड पक्ष या ठिकाणी यांच्याकडे सोपून दिला होता, यांच्याकडे जबाबदारी दिली होती, परंतु लोकशाहीचं राजकारण ज्या पद्धतीने करायचं ते राजकारण सोडून यांनी खालच्या पातळीचं राजकारण केलं। आज नगर शहरामध्ये कितीतरी असे प्रश्न आहेत ज्या जनतेला भेडसावत आहेत। नगर शहराची जनता साहेब त्रस्त झालेली आहे, वैतागलेली आहे। याचे कारण आपल्याला माहित आहे। मागच्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्या माग जर बघितलं, जवळजवळ 12-13 वर्षामध्ये यांच्या घरामध्ये आदरणीय पवार साहेबांनी यांच्या घरामध्ये 4 आमदारकी दिली। गेल्या 15 वर्षापासून नगर शहराचा कुठला असा विकास केला, माझ्या इथं समोर बसलेल्या कुठल्याही माझ्या तरुण मित्रांनी सांगावं, ज्येष्ठजांनी सांगावं किंवा आमच्या महिला माता भगिनी सांगावं की असं ठोस विकास काम, ज्या विकास कामातून या नगर शहराचं भलं झालंय, आमच्या तरुण पोरांचं भलं झालंय, त्यांना रोजगार उपलब्ध झालाय, आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी काम मिळालंय, संरक्षण मिळालंय, किंवा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी मोकळं फिरता येईल, त्यांना खड्ड्यातून जाता येणार नाही, अशा पद्धतीचे मूलभूत कामं, दर्जेदार कामं काय केलेली आहे। उलट हे शहर भकास करण्याचं काम, ह्या विद्रुपी करण्याचं काम ह्या मंडळींकडून केलं जातं। साहेब, सातत्याने या ठिकाणी आम्ही संघर्ष करतोय। ज्या वेळेस हे लोक आपल्या पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं, वर्षे नेते त्या ठिकाणी मोठे आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही साहेब, परंतु अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यानंतर आमच्या नगर शहरामध्ये सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली होती। गद्दारीचे काय उदाहरणं आहेत हे आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा अनेक व्यासपीठावर सांगितलेत आणि आदरणीय पवार साहेबांच्या सर्व नेते मंडळींनी सांगितली। ही गद्दारी इकडे सुद्धा झाली, ही बेईमानी या नगर शहरामध्ये सुद्धा झाली। कधी भाजप पक्षासोबत जायचं आणि महानगरपालिकेवर झेंडा फडकवायचा, कधी सगळ्या लोकांना त्या ठिकाणी विश्वासघात करायचा आणि सांगायचं की आम्ही एवढे विकास कामं आणले, एवढे निधी आणला। तुम्हाला जर निधी आणायचा होता तर 2014 सालीच या नगर शहराच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं। पवार साहेब तुमच्या मागे भक्कमपणे उभे होते, जयंत पाटील साहेबांसारखे नेते होते, सुप्रिया ताईंसारखे नेते होते। तुम्हाला त्यावेळेस हा निधी आणता आला का नाही हा प्रश्न आहे। तिकडं पारनेर मतदारसंघामध्ये निलेश लंके साहेबांचं उदाहरण आहे। का 20 लाख लोकांनी त्यांना निवडून दिलं? प्रचाराचा मुद्दाच लोकांनी जनतेने यांची निवडणूक हातात घेतली होती। 700 कोटीचे काम पारनेर मतदारसंघामध्ये केले। त्या विश्वासानं लंके साहेब व्यासपीठावर थांबायचे उभे आणि सांगायचे माझ्याकडून काय कमी झालं ते सांगा। जनतेचा समोरून आवाज यायचा, साहेब आम्हाला खासदार म्हणून तुम्हीच पाहिजे, विकास कामं सुद्धा केलेली आहेत, संपर्क सुद्धा आहे आणि सगळं काही आहे। अशीच गोष्ट मित्रांनो डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची आहे। संसद रत्न त्यांना ज्या वेळेस मिळतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या पक्षाचं नाव आपल्याला अभिमान वाटणावं अशा प्रकारचं भाषण संसदेत डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचं होतं। आणि म्हणून असे नेते मंडळी या ठिकाणी असताना
ज्या वेळेस फोडाफोडीचं राजकारण झालं, पडझड झाली, आम्हाला काही फरक पडला नाही. अहो सगळे नगरसेवक गेले, या पक्षाची शहराची सर्व संघटना गेली, परंतु इथं आमच्या दादाभाऊंसोबत 1980 सालापासून काम करणारे हे सर्व 60च्या वरती असणारे सर्व आमचे आदरणीय ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या महिला माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. हा विश्वास आहे. आमच्या कळमकर घराण्याने कधी त्या ठिकाणी विश्वासघात केला नाही, आणि विश्वासघात केला असेल तर ठामपणे साहेब आपल्याला या ठिकाणी मी सांगतो की पक्षाने जरी मला संधी दिली भविष्यामध्ये आणि मी आमच्या घराण्याने विश्वासघात केला असेल तर साहेब मला तिकीट या ठिकाणी आपण देऊ नका, पक्षाने मला संधी देऊ नका. आणि समोर जे विरोधक आहेत यांना सुद्धा खुलं आव्हान आहे, कुठल्याही पत्रकार मंडळीने आणि पॉडकास्टमध्ये व्हिडिओ बाईटद्वारे आम्हाला दोघांना समोर आणा. आम्हाला या नगर शहराच्या व्यथांबद्दल या ठिकाणी विचारा. त्यांना विचारा तुम्ही काय विकास केला, त्यांना विचारा पवार साहेबांना सोडून आपण काय गेले, आणि मला देखील आपले काय आव्हानात्मक प्रश्न असतील, का मी शिवसेना त्या ठिकाणी शिवसेने पक्षामध्ये गेलो हे देखील मला विचारा. माझे अंतकरण त्या ठिकाणी प्रामाणिक आहे. मी दादांचा पुतण्या आहे, मला त्या ठिकाणी कुठलीही अडचण राहणार नाही. पण यांची पत्रकार मंडळींनी विचारलं, यांची तत मम या ठिकाणी 100 नाही 1000% होणार. मला या ठिकाणी सांगायचंय, निवडणूक 40-45 दिवसावर आलेली आहे. का तुम्हाला या ठिकाणी एवढं शहरभर तुमची ऍडव्हर्टाईज करावी लागती, शहरामध्ये तुम्हाला एवढी होर्डिंगबाजी करावी लागती? आम्ही सुद्धा जाहिराती करू शकतो, पण मला माझ्या शहराला मोठं करायचंय, मला स्वतःला मोठं नाही करायचंय, हे आपल्याला या ठिकाणी सांगतो. ज्यांचं एखाद्या मार्केटमध्ये जे प्रोडक्ट खराब होत असतं ती कंपनी त्याच्या जास्त ऍडव्हर्टाईज करती, त्याचा विश्वासार्हता कमी झालेली असती, त्याला ब्रँडिंग करावं लागती. आम्हाला ब्रँडिंग करावं लागणार नाही. एक कानमंत्र जयंत पाटील साहेबांनी दिलाय आणि पाठीवर आदरणीय पवार साहेबांचा हात आहे, आणि माझं बोट पकडलंय आदरणीय निलेश लंके साहेबांनी, दादाभाऊ कळमकर साहेबांनी, पालके तात्यांनी, आणि आज माझं बोट पकडायला आलंय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब. मी मित्रांनो फारसं काही बोलणार नाही साहेब. महाविकास आघाडीमध्ये स्थानिक शहरामध्ये काही बातम्या येत असतील, आमच्या अंतर्गत त्या ठिकाणी बैठका झालेल्या आहे. आजही रॅलीमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी विक्रम अनिल भैया राठोड आमच्या रॅलीमध्ये उपस्थित होते. का होते? अनेक अशा बातम्या पेरल्या जातात, यांच्यामधलं काही खरं नाही. आमच्यामधलं काय खरं आहे खोटं आहे तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमची प्रवृत्ती यावेळेस गाडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मी आता फारसं काही बोलत नाही, पुढं बरेच काही व्यासपीठ आहे, संधी मिळणार आहे. आमचा एकच विचार आहे महाविकास आघाडीचा. लंके साहेबांनी सर्वांना विश्वासात घेतलेला आहे. जो काही उमेदवार महाविकास आघाडी देतील, आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटोले, आणि या ठिकाणी आमचे फाळके तात्या असतील, जयंतजी पाटील साहेब, हे जो विश्वास टाकतील, हे जे मार्गदर्शन करतील, कारण वरच्या नेत्यांना माहिती आहे नगर शहराच्या जनतेला फार म्हणजे फार वैताग झालेला आहे. महिला माता भगिनींना विचार करावा लागतो, रात्री 9 वाजता माझी लेक घरी आलेली आहे का नाही. 15-15 दिवसाला गुन्हेगार त्या ठिकाणी मोकळे फिरतात, आणि गुन्हेगार त्या ठिकाणी कुणाच्या गाडीत बसलेले असतात, कुणाच्या ऑफिसच्या बाहेर असतात, हे वेळोवेळी या शहराच्या जनतेने पाहिलेलं आहे. आणि हे गुंडतुंड आम्ही किती काही केलं ना, मी तरी अभिषेक कळमकर, मी तुमच्यात राहिलेलो आहे. त्याच्यामुळं मला ही तुमची जी पण काही इव्हेंटबाजी असेल, लोकांना भयभीत करायचं असेल, त्या लोकांच्या पाठीमागं नाही, त्या लोकांच्या पायाला त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या रक्षण करण्यासाठी आज उभा आहे मी, आणि त्यांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये या जनतेचा आशीर्वाद आहे. आपण सर्वजण या ठिकाणी या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करतो.
आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.